लाडू 7 रुपये एक आहे. अरे बापरे, जरा काहीतरी कमी करा. 10 रुपये मेथी लाडू 10 रुपये. कमी करा जरा, ओळखीचे आहेत. नको नको मारू आम्ही. मिसळ खाऊ केव्हा येवा. हो मस्त दिसते, तर्री दिसते तर्री. भयान शांतता पसरलेली आहे आणि एकदम रात्रीचा खूप अंधार आहे इथे, तुम्ही बघू शकता. तुम्ही खा घरे, आम्ही खातो घरे. म्हशीला काय. त्यात हे सुंदर छोटंसं मंदिर आहे, पण खूप सुंदर आणि खूप शांत आहे. सो इथे खूप मस्त वाटतं एकदम, आणि हवा इतकी थंडगार सुटते की काही विचारू नका. सो आता वेळ आली आहे इथून जायची. 2 दिवसाच्या स्टेईंग नंतर आता आम्ही निघालो आहोत तरंदळेला. सो बाय बाय तळवडे. तळवडेला तुम्हाला काय काय आवडलं सांगा, चला बघूया आपण एकेकाला. चांगले आहेत, मंदिर वगैरे आहेत, मजा आली. वायफाय पण आहे घरात. तू बोल ध्रुव, तू बोल, तुला काय आवडलं तळवडेला? सो आता आपण कुठे जात आहोत? तरंदळे. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या मामाच्या गावी, म्हणजे तरंदळे कुंदेवाडी. आणि बघूया कसं आहे ते मामाचं गाव. आलेलो आहोत तरंदळेला. खूप रात्र झाले त्यामुळे काळोख, ॲक्च्युली उजेडात दाखवायचं होतं पण आम्हाला लेट झाला यायला, त्या कारणाने काळोख झालेला आहे फुल. हे असे दांडे असतात गावी प्रत्येक घराच्या समोर, आखाडा म्हणतात त्याला. आता आपण एंटर करूया आणि बघूया यांचे रिॲक्शन. अरे बाप, भजनाचा आवाज येतोय. पपन्या मामाचा कॉल आहे. हा कोण आहे? हा कोण आहे? हाय, ओळखलंस? हा बोलतोय. आम्ही फर्स्ट टाइम बघतोय आणि याने आम्हाला ओळखलं. बापरे. ही आहे आमची वनिता मामी. फणस काढण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. मामी तू काढला फणस झाडावरचा? अरे वा. आणि आता सोलून आम्हाला घरे खायला देते. कोणता आहे? कसा आहे रे पूर्वेश? छान, वा वा, सुंदर. आदित्य, नितेश कसा आहे? एक नंबर. आम्ही आता फणस खात आहोत. सगळे एकदम फणस खाण्यामध्ये बिझी आहेत. स्वतःवर चांगली लाईट. बघ बघ, दाखव बाळी, दाखव. वा वा वा, मस्त बाळी. थँक्यू मामी. आणि हे जे चारखंड आहे ते नंतर गाईला द्यायचं, बरोबर? तूच आहे चारखंड. बघा एकदम सेम गाई सारखा. आठिळा ना? आठिळा. ते मस्तपैकी मामीने मीठ वगैरे टाकून पाण्यामध्ये शिजवून दिला आहे ना मामी? थँक्यू. असा आठिळ्या पण खाता येतात बघा गावी. तुम्ही खा घरे, आम्ही खातो घरे. म्हशीला काय. आयता काय झाला? घे मामी. काय झालं आयता? हा काय करतस तू? रिपेअरिंग. बापरे, बघा आमची मामी एकदम इंजिनियर आहे. Oh my God! Wow! हमारी मामी मामा से कम है के?
भयान शांतता पसरलेली आहे आणि एकदम रात्रीचा खूप अंधार आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि आत्ता आपल्याला इथे एक टॅलेंटेड माणूस आहे, त्याचं नाव आहे पूर्वेश पप्या. तो आपल्याला इथे भूताच्या स्टोऱ्या सांगणार आहे. हाय हाय काय सांगतलंस आमका? आमका भूताचे गोष्टी ऐकूचे आहेत. काय सांगू सगळ्यांका भीती वाटली पाहिजे अशी गोष्ट सांग आमका. कोकणातली एकदम खरी खुरी गोष्ट. हा ह्यो आमका सांगतला. मग नंतर दीपू सांगतली आमका कोकणातली एक भयानक भूताची गोष्ट. चला आपल्याला आता पूर्वेश सावंत आपल्याला भूताची गोष्ट सांगणार आहे. आता सांग लवकर. आधी तयार होत. आता मी कॅमेरा ऑन केल्यावर लाजतोय. सांग. दीप्ती नंतर सांगणार आहे. आधी तू सांग. चल चालू कर. मी व्हिडिओ मध्ये बोलले पूर्वेश सांगणार आहे. पूर्वेश चल पटापट सांग यार. हा काय बोलतो एकटा? बाय द वे ते 3 इडियट्स मध्ये असं नव्हतं. चलो अभी पक पक बंद करो और स्टोरी पे फोकस करो. बोल. दीप्ती बोलेंगी. इंदुलेखा. अरे यार आता थोडं दीप्ती बोल. दीप्ती बोल करण्यातच जाणार आहे. इंदुलेखा शिवाली बिवाली कवरली नंतर कर. चल दीप्ती तू सांग. दीप्ती बोल. आणि त्यांना स्टोरी आठवलेली आहे. भूताची स्टोरी ते आपल्याला सांगणार आहेत. चला स्टार्ट करूया. हा स्टार्ट कर. चल एक शांत बसा सगळ्यांनी. एक दिवशी ना माझे पप्पा आणि जात होते खेळाकडनं. हा बोल. म्हणजे एक दिवशी पप्पा ना खेळाकडनं जात होते तेव्हा ना एक पांढरी साडी नेसताना एक बाई होती. तर तिने जाण्याने का तू कोण? तेव्हा पप्पाने जाण्याने तू काय करू? तू चल चल पुढे चल. पप्पांचे दोस्तांनी जायत होते ना, मित्र होते त्यांचे जायत होते. ह्याकडे डबल बारी होती. कालांतरीत डबल बारी होती ना. त्या 7 वेळा जायत होते. तेव्हा त्यांना जाईपर्यंत ना ती बाई म्हणाली काय चला मी मग घराकडे नेते तुमका चाय पाणी देते. तेव्हा तिने पप्पानी नको आम्ही जाता. नको थांबा ना चाय पाणी देते. तिने म्हटलं नको जाता. तेव्हा पुढे गेली तर एक माणूस दिसलो. त्याचे पाय त्याचे वाकडे होते आणि अशी मान अशी हातात होती. बापरे. तो म्हणालो चला तुमका मोरवा दाखवते. तिने म्हटलं काय गरज नाही आली. तर ते पुढे गेले. हा बोल. मग खरंच असं दिसलंय. खरी स्टोरी आहे. खाली कुठे तू जातोयस पण. मला हे ना हातात हे आहे. ती लोक बघून बोलतायत त्यांनी विचारला येतोस का माझ्यासोबत? नाही अरे हातात आपण हा पपल्या मामाला विचारूया. चल खरं आहे ना. पपल्या मामाला विचारूया. चालेल. अजून काय स्टोरी? अजून स्टोरी आता दीप्ती तू सांग. चल तू तुझ्या पप्पांची स्टोरी सांग. चल नाही तुझी सांग. को ये मुंबई के लोगों को कुछ आता नहीं है. गांव के लोगों से सीखो जरा. कुछ काम के है नहीं. बस MC स्टैंड के फैन बन गए. MC स्टैंड बस्ती के हस्ती है ये लोग. कीड चाली. आता मिसळ पावची तयारी चालू आहे. सगळी लोक काम करत आहे. तू आता काय करते? मी आता मिसळ बनवण्याची तयारी करते. मिसळ. येस. आणि हे माझे बंधू मला मदत करतात. बंधू पण एक नंबर आहेत. बॉडी बिल्डर. थांब ठेवू नको. वाटाने वाटूचे होत. काय चाललंय? मिसळ पावचा बेत. झणझणीत मालवणी मिसळ. आज मिसळ पावचा बेत. संध्याकाळचा मिसळ खाऊ येवा. हो मस्त दिसते. तर्री दिसते. तर्री आली आहे. मी करते बटाट्याची भाजी गरम. ती पण त्यामध्ये मिक्स करूया. आणि मी खीर करते आहे. खीर काय चवदार केली आहे.
काळं लागलंय, बरोबर कळायला पाहिजे. डोक्याला काळं लागलंय. रंग माझा वेगळा. नाही, आमच्याकडे होम होता ना तेव्हा आम्ही खीर खाली. मामी खीर बनवते. मी खीर बनवली, संपली. आता मी ती खाणार, प्राजूला देणार. आता मी भांडी लावते. डेली ब्लॉग. आता मी सरळ भांडी लावली. आता काय करते, ही बरोबर भांडी लावली नाही कोणाला, मी सरळ लावते. उभा पण काढला ना. उभा पण, उभा आणि आडवा मिक्स आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यात लॉकडाऊनच्या आधी आम्ही ना बाई. गुड इव्हनिंग. सो संध्याकाळ झालेली आहे आणि आपण जस्ट म्हटलं चला फेरफटका मारायला जाऊया. आणि इथे एक जवळच गणपतीचं मंदिर आहे. सो म्हटलं चला तर मग जाऊया. आणि जवळच इथे एक गणपतीचं मंदिर आहे. सो म्हटलं चला जाऊया पाया पडायला, दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं. आणि त्याचसोबत मस्तपैकी संध्याकाळचं आम्ही 6 वाजता निघालेलो आहोत. मस्त सनसेट चालू आहे आणि त्याचसोबत हे देवाचं गाणं भक्तिगीत. वाव, खूप छान वाटतंय, खूप भारी, एकदम थंडगार हवा, लाल माती, हिरवा निसर्ग, बाजूने हिरवी झाडं, एकदम भारी. हाय करा सगळ्यांनी. आम्ही शेतात चाललोय. आम्ही येस, शेतात काढायला गणपती बाप्पाचं मंदिर, बाप्पांचं देऊळ बघायला. येस, खूप आधी पण आम्ही यायचो, पण आता इतक्या वर्षांनी आल्यावरती बरंच काही चेंज झालं आहे. सगळ्या वाटा चेंज झालेल्या आहेत, सगळं खूप काही चेंज झालं आहे. जिथे घरं नव्हती तिथे लोकांनी लिटरली घरं बांधलेली आहेत, मोठमोठी बंगले वगैरे बांधलेले आहेत. त्यामुळे बरंच काही ते चेंजेस झालेले आहेत. सो सगळं काही नवीन आहे. आणि जे आम्ही आधी कणकवलीवरून तरंद्याला खूप वेळ लागायचे यायला, आत्ता एकदम पटकन पोचतो. सो असे रस्तेसुद्धा बांधलेले आहेत एकदम. पण पहिल्याची मजा काही वेगळीच होती. सगळी जमीन सुकलेली आहे. आता आपण मे महिन्यामध्ये आलेलो आहोत, त्या कारणाने इथे पूर्ण सगळं काही सुकलेलं आहे. हे बघा, हे असं जाळलं जातं. कशासाठी जातं ते? काय? जाळा भात. कोकण ही आमची जळभूमी आहे. हां, ती जाळल्यानंतरच त्याच्यावरती शेत जमीन केली जाते. अच्छा. जमीन आधी जाळली जाते, जळभूमी म्हणतात. परशुरामाची जळभूमी. मी पाऊस येण्याच्या आधी असं करतात. जाळा भात करून मग सगळं बारीक तण वगैरे असतात ते जळून जातात. जमीन सुपीक होते. अच्छा, हा बघा, हा आहे आपला गाईड, छोटा गाईड. चल गाईड कर, रस्ता दाखव आम्हाला. पुढे चल. कुठे राईट? राईट, इकडून चल, इथून पुढे चल. गाईड काय कामाचा नाही. अरे हकडे ककडे. वाव, करवंद मिळालेली आहेत अखेरकार. करवंद मिळालेली आहेत. थँक्यू पूर्वेश. हे बघा, ही अशी करवंद कुसलेलं नाही ना कोकणात. आम्ही जेव्हा कधी फिरायला जातो तेव्हा मला खूप मिळतात अशी करवंद, बरीचशी. थोडं लांब ठेव, असं मी दिसेल. ही कोंबडी आहे ना. सी दिस, कोंबडी आहे. डार्क म्हणजे कोंबडी आणि लाईट म्हणजे कोंबडा. हे हकडे, मला काही खकडे गेलो. नितेश, हे नीतू, नितेश. हा, कोणती? पूर्ण इकडे ही पूर्ण जी शेत जमीन आहे ती ह्या सगळ्या सावंतांची आहे. सावंत फॅमिलीची पूर्ण ही शेत जमीन आहे. केवढी बघा आहे ते बघा. लांब पर्यंत पसरलेली शेत जमीन आहे सावंत फॅमिलीची. हे लावलंय ना सगळं. सनसेट, वाव. बराचसा जो तुम्हाला एंडिंग पर्यंत जो भाग दिसतोय तो पूर्णपणे सावंत फॅमिलीची जमीन आहे. भोसले सावंत एकदम पैसेवाले. मामीला एकदम पोटातून हसायला आले, एकदम आतून. काय रे, एवढी जमीन आहे आपली.
सावंतांची, म्हणजे तुमच्या सावंतांची. काय रे, काय काढतोस? वा हे बघा आंबे. वा वा वा, काढ काढ. माका एक दी. किती पाडू? 2 पाडू? एकच पाडू. केवढा आहे बघ. वर वर अजून मिस्टर पूर्वेश. पूर्वेशने एक आंबा पाडलेला आहे. वा वा वा, पूर्वेश टॅलेंटेड. केवढा मोठा आहे. अजून एक माका दी. पडत नाही. 2 आले. थँक्यू. हा जो तुम्हाला दिसतो आहे तो आंबाच आहे. तुम्हाला असं वाटेल की ग्रीन आहे तर बाबा कैरी असेल, तर नाही, हा आंबा आहे. आणि आपण जेव्हा हा खातो ना तेव्हा तो रसाळ असतो, येल्लो आतमध्ये, थोडा लाईट येल्लो आणि रसा. हा आंबाच आहे. असं तुम्हाला वाटेल की कैरी आहे वगैरे, असं नाही, पण हा आंबा आहे. त्याला बिटकी बोलतात. जे छोटे छोटे आंबे असतात पण मस्त एकदम टेस्टी लागतात. तुम्हाला वास तर एक नंबर. आणि ही आहेत सगळी काजूची झाडं, काजूची बाग. ही काजूची झाडं आहेत आणि त्याला एक काजूचं फळ लागतं, त्याला काजूचं बोंड असं म्हणतात. सो ते बोंड पण खायला खूप छान लागतं, गोड आणि मस्त लागतं ते. आणि हीच काजी भाजून ती सुकी करून पण खाल्ली जातात, सोलून. सो खूप छान लागतं. आणि काजूची भाजी जी आपल्याला मुंबईत परवडत नाही, खूप महाग असते, ती इथे लिटरली बनवली जाते. आणि बरेच काजू मिळतात, त्यामुळे गावी एकदम मन भरून ती खाता येते. सो अशी मजा आहे कोकणाची. ही आहे कोकणातली लाल माती. कुठपर्यंत आले? आता 5:50 लागले. 5:45 झाले. पावणे काय सुंदर नजारा आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी मंदिराच्या समोर एकदम सनसेट होतोय, सूर्यास्त होतोय. सगळीकडे ग्रीनरी आहे पसरलेली, खूप सुंदर. ती पायवाट आहे, मधून डोंगर आहेत, हिरवी झाडं आहेत, त्यात हे सुंदर छोटंसं मंदिर आहे, पण खूप सुंदर आणि खूप शांत आहे. सो इथे खूप मस्त वाटतं एकदम. आणि हवा इतकी थंडगार सुटते की काही विचारू नका. मुंबईच्या धगधगत्या जीवनापासून एकदा इथे येऊन पीसफुल लाईफ जगणं खरंच खूप छान वाटतं. त्याच बाजूला हे एक मोठं झाड. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान वाटतं आणि खूप शांत आणि खूपच थंड आणि मस्त वाटतं एकदम. आणि हा सनसेट पॉइंट बघा, एकदम सुंदर वाटलं, शांत वाटलं तिकडे. आणि ही मुलं आधी येणार नव्हती. अरे तुम्ही लोक टाटाच करताय असं वाटलं आम्हाला. हे असं म्हणजे काय झालं, मग काय होतं, आम्हाला वाटलं टाटा करताय. अरे पण मग आम्ही कुठे पण जायचं निघाल, तुम्ही लगेच यायचं आमच्या मागे पटकन. कुठेतरी फिरायलाच जाणार ना. तू असं काय करते? तुम्ही असं केलं, टाटा. आदित्य असा करतोय, मी असं केलं. ठीक आहे, टाटा, बाय बाय. चला जाऊ द्या. आलात ना, प्रसाद खाल्लात ना गणपती बाप्पाचा, मोदक मिळाला ना, खुश राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की जय. खाणे पिणे की मोदक खाण्याची सोय झालेली आहे मस्तपैकी एकदा. तुम्हाला जर हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल प्राजक्ता प्रवासला सबस्क्राईब करा. त्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.